धाराशिवच्या कळंब नगरपालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 आणि काँग्रेसचे 1 असे 10 नगरसेवक भाजपात प्रवेश करत आहेत। आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील हे या नगरसेवकांना घेऊन बालाजी सरोवरमध्ये पोहोचलेत। कळंब नगरपालिकेतील उद्धव ठाकरे गटाचे 9 आणि काँग्रेसचा 1 असे 10 नगरसेवक भाजपात प्रवेश करत असून फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करणं त्यांनी पसंत केल्यानं आज हा प्रवेश होतोय। धाराशिवमध्ये कळंबच्या या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। आपल्यासोबत राणादादा आहेत। दादा, ज्या पद्धतीने धाराशिवमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती, चमत्कार घडवला आहेत, सगळे कळंबचे नगरसेवक उभाटाचे भाजपमध्ये यायला लागले। ऑपरेशन टायगर तर चालूच आहे, त्याच्याबद्दल काही इश्यू नाही आहे। कळंबचे हे जे नगरसेवक आहेत हे सर्व आमचे जुने सहकारी आहेत आणि त्यांना आता पूर्ण कल्पना आहे, विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच गतिमान विकास कळंबचा होऊ शकतो, धाराशिव जिल्ह्याचा होऊ शकतो आणि आमच्या सर्वांवरती विश्वास ठेवून आज हे महत्त्वाचं पाऊल ते घेत आहेत। मी म्हटल्याप्रमाणे हे सर्व आमचे जुनेच सहकारी आहेत। या पद्धतीने अपेक्षा होती की त्यांच्याबरोबर चर्चा शिवसेनावाले करत होते आणि त्यावेळेला अचानक लोटस दिसलं ऑपरेशन। नाही, आता शेवटी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन लोटस हे एकच आहे, हे तुमच्यासारखे अनुभवी पत्रकाराला माहिती आहे। तर हा काय उभाटाला असं काहीच मी म्हणणार नाही, असं काहीच म्हणणार नाही। तर हे होते राणादादा, त्यांनी सांगितलेलं आहे ऑपरेशन लोटस हे सांगायची गरज नव्हती। या लोकांना भाजपवर विश्वास होता, आमचे जुनेच सहकारी होते, त्यामुळं कळंबचे सर्व 10 नगरसेवक उभाटाचे भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि त्यांना घेऊन राणा जगजितसिंह आत्ता सोलापूरमध्ये पोहोचलेले आहेत। कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाणे, एबी पाना। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव